इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. रविराज रवींद्र चांगो शिंदे संपूर्ण आंबेडकरी समाज, संपूर्ण आंबेडकरी जनतेला आवाहन करत आहे की 14 तारखेला आझाद मैदानावरती संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलन आहे. हे आंदोलन नसून महामानव विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तथागताचा शांतीच्या मार्गाचा जो दसऱ्याच्या दिनी 14 ऑक्टोबरला धम्म दीक्षा नागपूर येथे दिली. 14 ऑक्टोबर 1956ला. आणि या धम्म दीक्षा दिनी 14 ऑक्टोबर आझाद मैदानावर संपूर्ण आंबेडकरी समाज यात्रा एकत्रित बिहारमधील गया येथील महाबोधी बौद्ध विहार मुक्ती आंदोलन करण्याचे यथोचित संपूर्ण आंबेडकरी समाजाने ठरविलेलं आहे. एक ताकद, एक बळ भीमरक्ताचं, निळ्या आकाशाच्या निळ्या झेंड्याचं, एक श्रीमंत उंचीच्या रंगाचं. उंची काय असते ही संपूर्ण भारत देशातील ज्याने देशाची घटना संविधान बनवलं, घटनेचे शिल्पकार म्हणून संपूर्ण जगविख्यामध्ये सूर्यपुत्र, प्रज्ञा सूर्य म्हणून संबोधणार. जिथपर्यंत सूर्य चंद्र या पृथ्वी तलावर आहेत तोपर्यंत भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव गाजत राहणार. कारण त्यांचं कार्य एवढं महान आहे, जगविख्यात विश्वास आहे. त्यांनी आपल्या समाजाला एक शांती धर्माचा मार्ग दिला, समाजाचं प्रगती उन्नतीसाठी हा धर्म दिला, आरक्षण दिलं. या धर्माचं मोठं स्थान सम्राटकालीन महाबोधी बौद्धविहार जे बौद्धगया बिहार येथे आहे. या बौद्धविहारामध्ये ब्राह्मण लोकांचे स्तोम असून बौद्धांना आणि बौद्ध भिक्षुकांना तिथे प्रवेश नाही आहे. कायदा 1949 स्वातंत्र्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्यानंतर 2 वर्षानंतर कायदा 1949 बनविला गेला. या कायद्यामध्ये या बौद्ध विहाराचं, महाबोधी बौद्ध विहाराचं व्यवस्थापन जिल्हा कलेक्टर गया आणि 4 महंत ब्राह्मण आणि 4 बौद्ध जे ते ब्राह्मणांचं ऐकतील अशा लोकांना या कमिटीवर घेऊन व्यवस्थापन कमिटी निर्माण केली. आणि हाच तो कायदा 1949 व्यवस्थापनाचा बिहार सरकारने बनविला. आणि हा कायदा बनविल्यानंतर भट ब्राह्मणांचं एवढं स्तोम माजलं की या बुद्धविहारामध्ये बौद्ध धर्मीय लोकांना प्रवेश नाही, बौद्ध भंत्यांना प्रवेश नाही. जर देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये डॉक्टर महामानव विश्वभूषण परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आणि घटनेद्वारे कायदेतंत्र प्रणाली बनविली. देशावर केंद्रामध्ये लोकशाहीची सत्ता असते, तसे राज्यावर पण लोकशाहीची सत्ता असते. देशामध्ये पंतप्रधान असतो, राज्यामध्ये मुख्यमंत्री असतो. तर या मुख्यमंत्री आणि देशाच्या राज्यावरचं लोकशाही सरकार केंद्राचं या संविधान आणि घटनेच्या आधारावर चालतं, लोकशाही तंत्रप्रणाली मूल्याने चालतं. तसंच राज्यावरचं सरकार ही संविधानिक घटनेच्या मूल्यांवरती चालतं. तर असं जर असेल तर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आणि संविधान घडविले, शिल्पकार आहेत, त्यांच्यात या समाजाचं बौद्धविहाराचं स्थान अतिमूल्य आहे. आणि याच्यावरचा ताबा बिहार सरकारला बौद्धविहारांच्या ताब्यात देणं क्रमप्राप्त आहे. केंद्रामध्ये
रामदासजी आठवले, केंद्रामध्ये रामदासजी आठवले या BJP सरकारमध्ये बसलेले आहेत समाज नियोजन मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात, आणि आज ते पूर्ण समाजाला एकत्रित भावनाने समाज एकत्र करून आझाद मैदानावर महाबोधी बौद्धविहाराचं मुक्ती आंदोलन छेडलेलं आहे. जरूर छेडा, मुक्ती आंदोलन जरूर छेडा, परंतु आपण केंद्रामध्ये आहोत, आपण सत्तेमध्ये आहोत. एवढं आंदोलन जे कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केलं नाही. देशाचा इतिहास रचला, संविधान रचला, घटना बनवली, घटनेचे कायदे मूल्य दिले, लोकशाही दिली, तंत्रप्रणाली दिली, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना कधी एवढं महाबोधी बुद्धविहार जसं तुम्ही आंदोलन घडवता कधी जनतेला एकत्र करावं लागलं नाही. केवळ बुद्धीने कागद आणि पेनच्या जोरावर लोकशाहीची घटना आणि संविधानाच्या जोरावरती देशावरती इतिहास घडवला, आणि देशाचं स्वातंत्र्य, मूल्य, घटना, रिझर्व्ह बँक, आर्थिक प्रबळत्व आणि संपूर्ण अधिकार, स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा अधिकार दिला. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना एवढं मोठं कधी आंदोलन करावं लागलं नाही, छेडावं लागलं नाही. मग महाबोधी बौद्धविहार जो स्वातंत्र्यानंतर 1949 कायदा केला, तत्पूर्वी पण व्यवस्थापन 1913 पासून महांत आणि तिकडचे राजे बघत होते, त्यांनी जमिनी दिल्या. परंतु देशाचा स्वातंत्र्यानंतर आलेला कायदा लोकशाही तंत्रप्रणालीचा नुसार जर बघायला गेलं तर बिहार सरकारने आपोआपच लोकशाही मार्गानुसार हे अधिकार सांगायची गरज नाही, तो द्यायला पाहिजे. परंतु यासाठी आपल्याला लढा उभारावा लागतो. कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयातीत नाही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयातीत नाहीत. कागद आणि पेन यांनी जी क्रांती घडवली बाबासाहेबांनी, ती क्रांती आता आपल्याला मोठ्या संख्येने सरकारला, केंद्र सरकारला, बिहारच्या राज्य सरकारला महाराष्ट्राची ताकद दाखवायची आहे. महाबोधी बौद्धविहार हा मुक्त झालाच पाहिजे, आणि भट ब्राह्मणांपासून तर मुक्त झालाच पाहिजे. देशामध्ये सर्वधर्मीय जाती धर्माचे 18 पगड जाती धर्माचे लोक राहतात. मुंबई ही संपूर्ण 18 पगड जाती धर्माचे लोक राहतात. परंतु बौद्ध धर्मीय कधी कोणाच्या फंद्यामध्ये पडलेले नाही, कोणाच्या धंद्यामध्ये पडलेले नाही. आपलं शांततेने गौतम बुद्धांच्या मार्गाने जातात. परंतु शांततेच्या मार्गाला कोणी चिथावणी देण्याचा प्रयत्न केला, तर शांतीप्रिय जाणाऱ्या मार्गाला कोणी चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. हा मार्ग उलटा करून टाकण्याची ताकद, हा मार्गच उलटा करून टाकण्याची ताकद जय भीमच्या रक्तामध्ये आणि या झेंड्याच्या रक्तात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माणसाच्या कणाकणातील रक्तामध्ये आहे. हे संपूर्ण भारत सरकारने जाणून घ्यावं आणि लवकरात लवकर महाबोधी बौद्धविहाराचा कायदा 1949 रद्द करावा. लवकर महाबोधी बौद्धविहाराचा कायदा 1949 रद्द करावा. संविधान आणि घटनेनुसार, कायद्यानुसार जो कायदा बिहार सरकारने, बिहारचे मुख्यमंत्री योगी महाराज जे भगवे वस्त्र घेऊन सगळ्या जगभर फिरत आहेत, त्यांना कळाडून हा विरोध जनतेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा कसा असतो तो दाखवायची वेळ आली. म्हणून 14 तारखेला महाबोधी बौद्धविहार मुक्ती आंदोलनान्वये आझाद मैदानावरती सर्वांनी एकत्र व्हा. आझाद मैदानावरती सर्वांनी एकत्र व्हा. आझाद मैदानावर ना रहेगी भीमराज, रहा है उसका पेन और कलम. ना रहे भीमराज, रहा है उसका पेन और कलम. घटना और संविधान और लोकशाही कायदा तंत्र प्रणाली है कड़क. अगर उसका सही अमल करोगे तो कोई मायका लाल, कोई भी घटना और कोई भी संविधान ये बना नहीं सकता. इतना ही बोलता हूँ. और ये अपना आंदोलन जल्द का जल्द 14 तारीख को है, उसमें शामिल हो जाए. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.